आज आपण मस्त असा आंबट गोड तिखट चवीचा कैरीपासून तयार केलेला चटपटीत असा चुंदा तयार करतोय। आता कैरीचा सीझन म्हटलं ना तर अगदी 1 ते 2 महिनेच असतो। तर या 2 महिन्यामध्ये मिळणाऱ्या कैऱ्यांना जर आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचं असेल तर त्यापासून आपण गुळांबा, साखरंबा, लोणची असे भरपूर पदार्थ तयार करून ठेवतो। त्यातलाच आज आपण एक चुंदा हा प्रकार बघणार आहोत। तयार करून घेतलेला चुंदा वर्षभर छान टिकून राहावा, त्याचा कलर चेंज होऊ नये, बुरशी लागू नये यासाठी भरपूर साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। मुलांना टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी बाहेरचे सॉस किंवा जाम देण्यापेक्षा घरी तयार केलेला हा चुंदा चपाती किंवा ब्रेडला लावून तुम्ही या पद्धतीने देऊ शकता। घरातील लहान असो किंवा मोठे सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी चुंदा बनवण्यासाठी 2 मोठ्या आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। ज्या आकाराने मोठ्या असतात त्यामुळे त्याचा जो किस आहे तो सुद्धा छान मोठा मोठा पडतो। आता कैरी घेताना नेहमी दाबून अशी कडक कैरी निवडून घ्यायची आणि कट केल्यानंतर आतून अगदी पांढरी शुभ्र असणारी कैरी आपल्याला घ्यायची आहे। तर तोतापुरी कैरी ही थोडीशी चवीला कमी आंबट असते, त्यामुळे त्यासाठी साखर थोडीशी कमी लागते। पण ज्या दुसऱ्या गावठी कैऱ्या असतात त्या थोड्याशा जास्त आंबट असतात, त्यामुळे त्यासाठी साखर थोडीशी जास्त लागते। तर तुम्हाला ज्या कैऱ्या आवडत असतील त्या कैऱ्या तुम्ही इथे वापरू शकता। आता कैरीची आपण सगळी साल काढून घेतलेली आहे। आता या ज्या साली आहेत त्याची तुम्ही चटणी सुद्धा तयार करू शकता। आता आपण कैरी किसून घेणार आहोत। आता कैरी किसून घेण्यासाठी इथे मी थोडीशी मोठ्या दाताची किसणी घेतलेली आहे, जेणे आपला जो कैरीचा किस असेल तो सुद्धा मोठा पडतो। आता कैरीचा किस मोठा आणि लांबट पडण्यासाठी कैरी आडवी पकडायची, म्हणजे त्याचा किस मोठा पडतो आणि कैरी जर उभी पकडली तर त्याचा किस अगदी बारीक पडतो। तुम्हाला ज्या पद्धतीने हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही कैरीचा किस किसून घेऊ शकता। कैरीचा किस एकसारखा आणि लांबट पडण्यासाठी मध्ये न तुटता तयार करण्यासाठी कैरी एकाच दिशेने खाली फिरवायची। याच पद्धतीने परत रिटर्न उलटी न फिरवता एकसारखी खाली फिरवत राहायचं, म्हणजे त्याचे जे कैरीचा किस असेल तो छान असा एकसारखा लांबट पडतो, अजिबात तुकड्यांमध्ये पडत नाही। तर आता कैरीचा किस तयार करून घेतलाय आणि राहिलेल्या कोय आहेत ते आपण साईडला काढून घेऊया। आता कैरीचा बघू शकता एकसारखा किस तयार करून घेतलेला आहे। आता हा किस आपण एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ घातलं तर मिठामुळे गोडवा छान बॅलन्स होतो आणि हळद घातल्यामुळे कैरीला कलरही खूप छान येतो। आता हे आपण दोन्ही मिक्स करून घेतलंय। आता आपण एका कढईमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया। तर कैरी आपण या कढईमध्ये काढून घेतलेली आहे। आता कढई गॅसवर ठेवण्या अगोदरच आपण यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची। तर 4 वाटी कैरीच्या किसासाठी आपण इथे 2 वाट्या एवढी साखर घेतलेली आहे। तर इथं आपण तोतापुरी कैरी वापरलेली आहे, त्यामुळे जो किस आहे तो खूप जास्त आंबट नाहीये, त्यासाठी इथे मी 2 वाट्या एवढी साखर घातलेली आहे। जर कैरी खूप जास्त आंबट असेल तर 4 वाट्या कैरीसाठी तुम्ही इथे 3 वाट्या साखर सुद्धा घेऊ शकता। आता आपण ही कैरी व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घेऊया। आता अर्ध्या तासासाठी हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं, त्यानंतर हे मिश्रण मी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता आपण यामध्ये साखर घातली होती, ती साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत आपल्याला हा साखरेचा जो पाक आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि या साखरेच्या पाकातच कैरी ही छान अशी नरम शिजली जाते। तर साखरेचा पाक आपल्याला ओव्हरकुक होऊन देता कामा नये। ओव्हरकुक झाला तर मग कैरीचा जो चुंदा आहे तो खूप जास्त घट्ट होतो। तर आता हा पाक आपल्याला एकतारी तयार करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी एकसारखं हलवत राहायचं आणि हा पाक तयार करून घ्यायचा। तर पाक तयार झाला हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर आता जो साखरेचा पाक आहे तो अगदी पातळ स्वरूपाचा आहे। हा पाक आपल्याला घट्टसर आणि एकतारी पाक होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे। छान याला चिकटपणा येईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया। आता 5 ते 7 मिनिटं झालेला आहेत, कैरीचा कलरही चेंज झालेला आहे आणि इथं पाक आपला थोडासा घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथं आपला जो पाक आहे तो आपल्याला ओव्हरकुक करायचा नाहीये। आता चमच्यावरती हा पाक आपण उचलून पाहायचा आहे आणि या पद्धतीने ह्याचे ड्रॉप सोडायचे आहेत। तर याचा जो शेवटचा ड्रॉप आहे तो तुम्ही बघू शकता अगदी थेंबासारखा पडतोय, पण अगदी हलकासा याला चिकटपणा आलेला आहे। आता दुसरी पद्धत म्हणजे हा चमच्यावरती पाक घ्यायचा आणि 2 बोटांच्या मध्ये पकडून याला अशी तार आली आहे का ते पाहायचं। थोडासा चिकटपणा आणि अशा हाताला एक तार चिटकून आली की समजायचं आपला पाक इथं परफेक्ट असा तयार झालेला आहे। जर पाक खूप जास्त ओव्हरकुक झाला तर तो असा दोन्ही बोटांमध्ये असा चिटकून राहतो आणि मध्ये अशी मोठी तार येते।
म्हणजे खूप जास्त घट्ट झालेला आहे. तर आता इथं आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता इथे गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 2 मोठ्या साईजचे दालचिनीचे तुकडे घालून घेतेय, ज्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. आणि यामध्ये आपण 1 चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. यामुळे जो चुंदा आहे तो खूप छान चविष्ट तयार होतो. आणि यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरल्यामुळे याला कलरही खूप छान येतो. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा चुंदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला ह्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. तर काचेची बरणी स्वच्छ धुवून तिला उन्हामध्ये 1 ते 2 तासासाठी सुकवून घ्यायची आणि काचेच्या बरणीचं झाकण हे एअरटाईटच असायला हवं, तरच आपला चुंदा वर्षभर छान टिकतो. कैऱ्या घेताना कैऱ्या स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घ्यायच्या. चमचा वापरताना नेहमी चमचा कोरडा वापरायचा, जेणेकरून पाण्याचा ह्याला अजिबात स्पर्श होता कामा नये. पाण्याचा स्पर्श झाला तर मग हा चुंदा लवकर खराब होतो. चुंदा खराब होण्याचं आणखीन एक कारण आहे की जो पाक तयार करणार आहे तो जर पाक कच्चा राहिला तरीही चुंदा खराब होऊ शकतो. त्यामुळे पाक करताना एक तरी पाक तयार करून घ्यायचा आणि हा चुंदा अगदी वर्षभर छान टिकून राहावा यासाठी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा. मस्त असा तुमचा सुद्धा चुंदा अगदी वर्षभर छान टिकून राहील. तर आपण हा परफेक्ट प्रमाणामध्ये आणि अगदी मस्त असा चटपटीत चवीचा हा चुंदा तयार करून घेतलेला आहे. हा छंद तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल बटन नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.